महेंद्र पाटील या आणि सुयोग जोशी, सोनू यादव, सोनू या, आपला सन्मान केला जाईल. सोनू यादव खऱ्या अर्थाने बघा सोनू यादव यांचा सन्मान इथे केला जाईल. अनेकांना आपण इथे पाहतो, कामाला दक्षम, जवाला सक्षम, सर्व आपली भूमिका सातत्याने पार पाडणारे अनेक आपले सहकारी आपण इथे पाहतो. सोनू यादव यांचा यथोचित सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून इथे केला जात आहे. महेंद्र पाटील वलवली एक नामवंत क्रिकेटर, अष्टपैलू क्रिकेटर, त्यांचा सन्मान इथे केला जाईल. ज्ञानेश्वर पाटील आमचे ऑर्गनायझर आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते इथे यादव यांचा सन्मान केला जात आहे. महेंद्र पाटील यावं, अष्टपैलू क्रिकेटर. बघा सोनू यादववर किती प्रेम आहे, फोटो सेक्शन केलं जातं खऱ्या अर्थाने. आणि महेंद्र याचे आपण महेंद्र पाटील वलवली यांचा हेतूचे सन्मान श्री गणेश क्रिकेट संघ वल्लभ यांच्या वतीने इथे केला जात आहे. तर आता वल्लर पुन्हा एकदा मी संतोष घरत, पेठ गावातील एक नामवंत क्रिकेट समालोचक, यापूर्वी आवाज ऐकला रिवाल म्हात्रे सर, एक माझे अष्टपैलू क्रिकेटर, एकेकाली गोलंदाजी फलंदाजी अतिशय तरबेज असाशी, त्यानंतर समालोचक क्षेत्राकडे ते आकर्षित झाले. स्वागत आहे आपलं, अभिनंदन करू. हां थँक्यू गडगे सर. पहिल्याच बॉलवरती सिंगल कंप्लीट केली आहे. इथे बॅटिंग करत असताना भरत प्राची 11 डोंगराचा पाडा विपक्ष राधाकृष्ण पिसारवे टीम आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र दुसऱ्या फेरीतली पहिली लढत असेल. छोट्या मोठ्या लढती पहिल्या 17 संपन्न झाल्या. आता दुसऱ्या 17 इथे मात्र लढती संघर्षमय पाहायला मिळतील. अनसाइडला पुन्हा एकदा तोच खेळ आणि तोच दरारा इथे मात्र पाहायला मिळते. फलंदाज प्रदीप पाटीलचा येतो चौकार. तर निखिल मात्र तुमचं स्वागत करू खऱ्या अर्थाने वल्लभ फलन. इथे जोरदार अपील झालेली आहे. यस, पंचांचं बोट आकाशामध्ये आणि बिग विकेट मिळवले यावेळेस विजय पवारने. प्रदीप पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू डीजे. इथे विकेट संपन्न केली. काय बॉल फेकला होता अगदी या ठिकाणी मिडल स्टंपला. यॉर्कर लेन्सचा बॉल विजय पवारचा आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या बॉलवरती सिंगल, त्यानंतर चौकार आल्यानंतर एक विकेटच्या गरज नितांत होती आणि ती संपन्न करत असताना इथे मात्र विकेट संपन्न केले खऱ्या अर्थाने विजय पवारनं. इथे आपण पाहतो राधाकृष्ण पाटील खऱ्या अर्थाने आपल्या मुलाच्या आयोजनामध्ये आज 6व्या रात्रीमध्ये त्यांची उपस्थिती आपण पाहतोय. आणि सातत्याने मात्र वडिलांचा राजकीय वारसा जपत असताना बोलनाथ शेठ पाटील असतील, त्याचबरोबर आज आपण पाहिली तिसरी पिढी या ठिकाणी आदित्य पाटील यांची सुद्धा पाहिली ती. सतीश पाटील यांच्याकडून गोलंदाज विजय पवार आहे, त्याला विजय पावले म्हटलं जातं. तर 2 विकेट घेतली तर 1000 रुपयाचं कॅश प्राईज. पुढच्या बॉलवरती विकेट मिळवली आहे म्हटल्यानंतर पारितोषिक दिलं काय आणि विकेट लगेचच मिळवली आहे विजय पवारने. काय लाजवाब बॉलिंग साकारली आहे. इथे मात्र लगातार 2 गोल्डन विकेट मिळवली आहे. इथे आमचे जय संतोषी माता हॉटेलचे जे मालिक आहेत सतीश पाटील यांच्याकडून 1000चं कॅश प्राईज विजयने विकेट घेतल्याबद्दल. चांगली गोलंदाजी
अजून एक विकेट घ्यायचं आहे त्यांना आणि तदनंतर तो कॅश प्राईज दिला जाईल. 4 षटकाची लढत आणि पुन्हा कॉमेंटरी बॉक्समध्ये संतोषजी गरज सर. येस, थँक्यू टेंबे. मैदानावरती अक्षय कडू गेला ऑन हॅट्रिक बॉल असेल विजय पवारचा. कदाचित विजय पावलेची आपण बॉलिंग पाहिली नसेल, मात्र हा मिनी आणि आपल्या पिसारे गावचा विजय पावले आपण पाहू शकाल. काय यॉर्कर लेनचे बॉल फेकले. प्रदीप नंतर जयेंद्र आल्या माघारी मैदानातून बाहेर गेला. अक्षय कडू मैदानामध्ये जात असताना 5 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये ऑन हॅट्रिक बॉल असेल. हॅट्रिक मिळवली तरी एक सुवर्ण संधी पारितोषिक पटकावण्याची जरूर असेल. मात्र काय प्रेशर क्रिएट केलंय डोंगराचा पाडा टीमवर आणि ह्याच टीमने मात्र याच मैदानावरती 65 धावा कुठल्या होत्या. पुढच्या बॉलवरती उडालाय झेल. संधी असेल इथे आणि इथे झेल सुटलाय. झेल सोडला मात्र इथे मंगेशने हा झेल नाही तर हॅट्रिक इथे सोडले खऱ्या अर्थाने. आणि तरी सुद्धा प्रोत्साहन देताना आपल्याला खेळाडूंना पाहायला मिळतोय. कारण यावेळेस या चेंडूवरती धाव आली 1 आणि एका धावेने धावफलकावर धावा लागल्या. 2 बाद 6 धावा 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 4 ओव्हरची ही मॅच असेल. असं वाटलं होतं की 1000 विजयला आता मिळतील का, परंतु तो झेल सुटला संतोष सर आणि इझी कॅच होती मी तर म्हणेन. जर अशा कॅच आपण या प्रोफेशनल क्रिकेटमध्ये घ्याव्या, मात्र तशा प्रकारच्या कॅच घेण्यासाठी खूप मेहनत करावी लागली या क्षेत्ररक्षकाला. अजून एक पट चांगला चेंडू फेकला तर ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न फलंदाज अजयचा पाहायला मिळाला. हा बॉल मात्र या ठिकाणी गेला निर्धाव आणि पहिला षटक काय लाजवाब फेकलं. पॉवर प्ले मध्ये फक्त 6 धावा आणि 2 महत्वाच्या विकेट संपन्न केल्या विजय पवारने. शिनारे आणि केतन ही जोडी अतिशय सुमधुर संगीताचा नजराणा आपल्याला पेश करताना पाहायला मिळते. त्याचबरोबर लाईव्हची टीम आपल्याला पाहायला मिळते. पनवेल टेनिस क्रिकेट PTCची ही KT ब्रदर्स, त्याचबरोबर संकेत, अधिराज, विष्णू आणि मारुती हे सर्व आमचे टेक्निकल मेंबर आपल्या समोर जोडले गेलेत आणि अगदी 4K क्लॅरिटी त्यांच्या माध्यमातून ते प्रक्षेपित केली जाते. अशी ही PTCची सर्वांची टीम आपल्याला संदीप वास्कर यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. जवळजवळ 2,54,000 सबस्क्राईब आपल्याला पाहायला मिळतात PTC लाईव्हचे. आणि आता मात्र षटक घेऊन आला गोलंदाज तेजस. पहिल्या बॉलवर ज्या प्रकारे या ठिकाणी गोलंदाजी करत असताना पाहिला आपण, आता मात्र प्रथमच या ठिकाणी पहिल्याच बॉलवरती ज्या प्रकारचा स्टॅन या ठिकाणी घेतला आणि पहिल्याच बॉलला भिरकावून दिला अगदी तळव्यांच्या दिशेने रिव्हर्सचा हा स्विचचा फटका 6 धावा. अक्षय कडूच्या बॅटमधून आल्या तब्बल 6 धावा. 12 धावफलकावर धावा लागल्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुढचा बॉल लवकर येताचा गोलंदाज. इतर काय घडलंय मैदानामध्ये, टीट फॉर टॅट प्रत्युत्तर दिलंय. शेरा 1.25 शेर गोलंदाजी करत असताना तेजसने केली दांडी गुल. अक्षय कडू पॅव्हेलियन मध्ये परत असताना ढोंगरे मैदानामध्ये अजूनही लढा देत असताना आपल्याला अजयला पाहायला मिळतोय. त्याच दरम्यान त्याचं आपण धावांचं विश्लेषण पाहिलं तर 2 चेंडूमध्ये फक्त 1 धाव काढली. 1 षटकार जरी ठोकला तो फलंदाज मात्र मैदानातून लगेचच बाहेर गेलाय. आणि ज्या प्रकारची बॉलिंग या ठिकाणी आपण पाहिली तर विजय पवारनं थोडंसं मार्गदर्शन जरूर केलं या गोलंदाजाला आणि लगेचच त्याने
एक चांगला यॉर्कर लेनचा बॉल फेकला, त्याच बॉलवरती मात्र विकेट संपन्न करत असताना 2 बॉलवरती आतापर्यंत 6 धावा, 1 विकेट गेली आणि मात्र रोहित आणि डोंगरे बंधूंची जोडी, अजय आणि रोहितची जोडी आपल्याला मैदानावरती खेळ करताना डोंगरेचा पारा टीम कडून खेळताना पाहायला मिळेल. पुढच्या बॉलवरती ऑन साईडला चेंडू ट्रॅव्हल होत असताना डीपचा क्षेत्रक्षी चेंडूवरती येईल, तत्पूर्वी 1 धाव अजूनही जोडली जाते. एका धाबेने धावफलकावर धावा लागतील, तब्बल 13 धावा. आतापर्यंत या षटकामध्ये 3 बॉलवरती 1 षटकार, 1 सिंगल, 1 विकेट, 7 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. मात्र डोंगरेचा पारा टीम जाणून आहे की पिसावर टीमकडे सुद्धा एक चांगली बॅटिंग लाईनअप आहे. पुढच्या बॉलवरती चांगला स्ट्रोक कन्वर्ट करायचा प्रयत्न पासलाय, कारण इथे मात्र चेंडू फॉलो थ्रो मध्ये अडवला गेलाय. भरपूर सारे प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात. समोरच्या दिशेने सुद्धा पिसारे गावचे भरपूर सारे प्रेक्षक आलेले आहेत, कारण टाल्यांचा गजर डॉट बॉल गेल्यानंतर येतोय. म्हणजे इथे प्रेक्षक भरपूर प्रमाणात इथे या ठिकाणी अजूनही आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे मात्र पहा समोरच्या दिशेने खेळला होता, इथे इन्साइड आउटचा फटका आणि या चेंडूवरती इथे मात्र चेंडू अडवला जाईल. राजकुमारच्या माध्यमातून हा चेंडू अडवला गेला. धाव आली, 1 धावसंख्येवर धावा लागल्या, तर बल 14 धावा संख्येवर होती. त्यामध्ये 1 षटकार आहे आणि 1 चौकार आहे. आणि इतर बॉलमध्ये मात्र काय या ठिकाणी नजाकत दाखवली खऱ्या अर्थाने बॉलिंग करत असताना तेजसने. पुढचा बॉल तेजसचा समोरच्या दिशेने खेळला, या बॉलवरती मात्र लॉंगॉनच्या दिशेने चेंडू जात असताना पाहायला मिळतो आणि त्याच दरम्यान खराब क्षेत्ररक्षण आणि इथे हा चौकार, नशिबाचा संघर्षाचा चौकार पाहायला मिळतोय डोंगरेचा पाला टीमसाठी. पहा ज्या दिशेने चौकार गेला त्याच्या अगदी समोरच्या दिशेने व्यासपीठाच्या समोरच्या दिशेने कोणीतरी शेकोटे पेटवले आहे. पहा शेकोटे विझवा प्लीज, नंतर आयोजक येतील. प्रेक्षकांनी शेकोटी पेटवली विझवायचे, अन्यथा आयोजक येतील तिथे आणि शेकोटी विझवतील. मैदानामध्ये व्हिजिबिलिटी पाहिजे, कारण जर जास्त धुरला किंवा धूल असेल तर झेल सुटतात संतोष सर, त्यामुळे व्हिजिबिलिटी महत्त्वाची आहे. आणि यानंतर नेरेब त्यांच्या विरोधात संघ असेल खिडूकपाडा. दोन्ही संघांना एक टॉससाठी आपण यावं. 3 ओव्हरच्या आतमध्ये आपण टॉस करूया, कारण आज आपण थोडा मागे आहोत. मला असं वाटतं आज एक धमाकेदार एंट्री पाहिली आणि 1 तास 4:15 गेला, आणि त्यामुळे आज आपण लवकर प्रयत्न करू, जेवढ्या लवकर होईल तेवढे सामने समाप्त करणे. नेरेब आणि खिडूकपाडा संघांना एक टॉससाठी पाठवायचं आहे. जरूर प्रेक्षकांची साथ असतं खूप गरजेचं आहे. एखादा आयोजक जेव्हा आयोजन करतो तेव्हा प्रेक्षकांसाठी ते पूर्ण समर्पित केलेलं आयोजन असतं. प्रेक्षकांना बसण्यासाठी व्यवस्था आणि एक चांगली लाईट्स आणि संगीत सुद्धा प्रेक्षकांसाठी सुद्धा असतं. आणि इथे सुद्धा अपील करण्यात आलं होतं गोलंदाज अमर पाटील याला गोलंदाजीला. लेगबायच्या स्वरूपात धाव आली, एका धावेने धावफलकावर धावा लागतील 18 धावा. 19 धावा, 3रं षटक चालू आहे. 1 चेंडू संपन्न झालाय. मात्र अमर पाटीलची गोलंदाजी आपण पाहतो. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या फक्त 6 धावा, त्यानंतर धावा आल्या तब्बल 12 आणि आता मात्र पहिल्या बॉलवरती लेगबायच्या स्वरूपात 1 धाव आली. आणि त्यानंतर अगदी आपण पाहतोय लाईव्हचं मॉनिटरवर या ठिकाणी चेंडू आदळण्याची थोडीशी या ठिकाणी आपण पाहिल्या अंतर होतं आणि हा बॉल मात्र सीमारेषा बाहेर. षटकार रोहित डोंगरेच्या बॅटमधून. त्यानंतर मात्र रोहितच्या बॅटमधून षटकार, धावसंख्येला वेग आलाय. पुढचा बॉल रोहितसाठी आहे ऑन साईडला पुन्हा एकदा, आणि हा ही बॉल जाईल. थर्ड अंपरची मागणी केली जाते. इथे मात्र नो बॉलसाठी हा बॉल गेला, मात्र सीमारेषा बाहेर. 4 धावा. बीमरसाठी इथे या ठिकाणी रिओ घेतलाय. आमचे या ठिकाणी पहा टेक्निकल मेंबर आमच्या सह आयोजक विनय गावंड या ठिकाणी जरूर चाचपणी करतील कशा प्रकारचा हा बॉल आता कुठून पिचिंग झाला, कशा प्रकारे लँड झाला ते या ठिकाणी नक्की थोड्या वेळामध्ये. यस, पंचांचा इशारा, नो बॉल. यस, पुढचा बॉल असेल प्री हिट. धावांची गती रोखली होती विजय पवारने. त्या धावसंख्येला खऱ्या अर्थाने गती दिली या बॉलरने. 1 षटकार दिला, त्यानंतर चौकाराचा हा नो बॉल. पंजाला धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 30 धावसंख्येवर. पहा धावा कशा आल्या त्या समजल्या सुद्धा नाही. कारण रोहित ज्या प्रकारे बॅटिंग करतोय त्याच्यासाठी
ही सुवर्ण संधी असेल, मात्र चेंडू गेलाय यावेळेस अनसाईडला. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल फेकेल, तत्पूर्वी सिंगल कंप्लीट झाले. सिंगलने धावा आल्या 31. इथे धावसंख्येला या ठिकाणी वेग आणताना रोहितची आपण फलंदाजी पाहिली आहे. एक चौकार, त्यानंतर षटकार, त्यानंतर पुन्हा एकदा चौकार आणि त्यानंतर सिंगल. धावसंख्या झाली 31. पुढील चेंडू फेकण्यासाठी पुन्हा एकदा तयार असेल अमर पाटील. समोर आहे अजय. बऱ्याच वेळानंतर त्याला स्ट्राईक मिळाली आहे, मात्र ऑफ ड्राईव्ह केला. इथे मात्र पहा एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला आहे आणि धाव झाली एक पूर्ण. धावसंख्या आतापर्यंत अजयचा आपण खेळ पाहिला तर त्याने 6 बॉल खेळले, 3 धावा इथे केलेल्या आहेत. सहकार्याची भूमिका निभावली आहे त्यांनी, कारण धावा कमी केलेल्या आहेत, मात्र जी पार्टनरशिप बिल्ड करायची होती ती मात्र चांगली बिल्ड केली. पुढचा बॉल रोहितचा फटका चांगला आहे ऑन साईडला. स्टेटला हा फटका ड्राईव्ह केलाय. दरम्यान 2 धावा अजूनही पूर्ण 2 धावा आणि सांघिक धावफलकावर धावा लागतील. तब्बल 1 चेंडू शिल्लक असताना 34 धावा. संघर्ष करीत होता या ठिकाणी आपण पाहिलं तर डोंगराचा पाडा संघ, कारण पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 6, दुसऱ्या ओव्हरमध्ये सुद्धा सुरुवात खराब झाली होती. दुसऱ्याच बॉलवरती विकेट संपन्न. त्यानंतर या षटकामध्ये धमाकेदार एंट्री केली रोहितने आणि ऑन साईडला पुन्हा एकदा प्ले करत असताना डीपचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती होते. दुसरीचा प्रयत्न फसतो की काय आणि इथे मात्र विकेट जाईल रोहितची. रनआउटच्या स्वरूपात धावे 1. 3 षटकांमध्ये धावा झाल्या. 4 बाद 35 धावा. अर्थात किडुकपाडा आणि नेरेबस संघामध्ये आज थोडा 1 तास मागे आहोत आपण आणि या स्पर्धेचा नियम आहे की वेळेनुसार आपण सामने खेळतोय आणि आज मला वाटतं एक संघ पुढे करण्याचा संपूर्ण प्रयत्न राहील, कारण फायनलमध्ये उद्या भरपूर पाहुणे आहेत. त्याच्यामुळे पाहुण्यांकडे देखील लक्ष दिलं पाहिजे आणि मॅचेससुद्धा कमी राहतील. त्यामुळे चला किडुकपाडा संघ आवाज येत असेल तर संघाने एक टॉससाठी पाठवायचा आहे. कॉमेंट्री बॉक्स. यस, किडुकपाडा टीमचा कर्णधार यायचा आहे, कारण नेरळ संघाचा कर्णधार इथे रिपोर्टिंग केलेली आहे. राहुल उलवेकर, साहिल, भावेश आपला कर्णधार पाठवायचा आहे लगेच टॉससाठी. जास्त कॉल करायला लावू नका. साईनाथ पाटील बॉलिंग ट्रॅकवर असणार आहे. बल्लभ एंडकडून हा मारा करेल, सॉरी पडगे एंडकडून हा गोलंदाज मारा करेल आणि धावसंख्या झालेली आहे या षटकामध्ये तब्बल धावा आल्या 17 आणि धावा झाल्यात 35. 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटच्या षटकामध्ये फलंदाज 7 फटके आणि अजय फलंदाजी करतोय. यस, अजय स्ट्राईक एंडला आहे, मात्र हा बॉल डॉट जातोय आणि अजयच्या आपण फलंदाजीचं विश्लेषण पाहिलं तर 7 बॉल खेळलाय आणि धावा केल्या फक्त 3 धावा. मात्र त्याला समोरच्या दिशेने ज्या प्रकारे रोहितने फटकेबाजी केली तशी फटकेबाजी करणं थोडं कठीण झालं मैदानावरती. त्याला इथे फॉर्म मिळाला नाही अजूनपर्यंत. शेवटचं षटक खेळण्याची संधी आहे उर्वरित 5 बॉलवरती. 7 आहे नॉन स्ट्राईक एंडला, मात्र झेल उडालाय. कोणताही क्षेत्ररक्षक त्या दिशेने नाही. सिंगल होईल कंप्लीट. समोरच्या दिशेने मात्र 7 गेली स्ट्राईक. धावसंख्या जोडली जाईल 1. एका धावेने धावफलकावर धावा लागतील त्या 4 बाद 36 धावा. 4 षटकांची मॅच, अजूनही 4 बॉल शिल्लक, म्हणजे अजूनही किमान 10 धावा आल्या तर 45चा आकडा सहजपणे गाठू शकेल यावेळेस डोंगराचा पारा संघ. आणि समोरच्या दिशेने मात्र स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळेल फलंदाज 7 फटके. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून कारकीर्द राहिले बॅकर्स या टीमचा आणि यावेळेस मैदानावरती आपली टीम संघर्ष करीत असताना इथे 5व्या उर्वरित 4थ्या षटकामध्ये 3रा चेंडू खेळण्यासाठी तो सज्ज असणार आहे. गोलंदाज पुन्हा एकदा साईनाथ ह्या बॉलवरती थोडं सकवण्याचा प्रयत्न केला. गती परिवर्तन आणि त्या गती परिवर्तन करत असताना 7 थोडासा या ठिकाणी बिचकला आणि इथे मात्र हा बॉल त्याला मारण्यासाठी खूप अडचणी निर्माण झाल्या आणि या बॉलवरती कुठल्या प्रकारची धाव नाही. धावफल स्थिर आला तो मात्र 36 धावसंख्येवरती अजूनही 3 बॉल शिल्लक असणार आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा ह्या विलेस मात्र चांगला स्ट्रोक लगावलाय, मात्र क्षेत्ररक्षकाच्या वरून झालाय चेंडू लँड आणि हा बॉल जाईल सीमारेषा बाहेर. चौकार. राकेश पाटील होते तिथे. थोडी एपट चांगला होता, मात्र यावेळेस मैदानावरती पुन्हा एकदा 7 फटकेचा हा फटका
डोंगराचा पाडा टीमला देऊन जाईल. यावेळेस मैदानावरती सुनील तांडेल यांचा इशारा आलाय. षटकार. बल 46च्या आकड्यावरती आता शेवटचा बॉल शिल्लक आहे. स्ट्राईक काय घेतली सेवन फडकेने ते दाखवून देत असताना 2 बॉल वरती त्याने 10 धावा वसूल केले आहेत. पुढचा शेवटचा बॉल. साईला थोडासा रिदम, थोडासा या ठिकाणी काहीतरी वेगळा प्रयत्न असायला हवा असं वाटतंय मैदानावरती. मात्र पुन्हा एकदा सज्ज असणार आहे बॉलिंग ट्रॅकवर. साईनाथ या षटकामध्ये आतापर्यंत 11 धावा आतापर्यंत वसूल केल्या. शेवटचा बॉल शिल्लक 50 धावा या ठिकाणी कंप्लीट होतील का? शेवटच्या बॉलवर उत्तुंग गेलाय बॉल, लांबच लांब, हाय अँड हँडसम. इट इज अ मॅसिव्ह हिट, सिक्सर. हॅलो, टार्गेट सांगायचं आपण संतोषजी. आपण टॉस. यस, 52 धावा झाले, 53चं टार्गेट असणार आहे. यस, थँक्यू सो मच. पीटीसी लाईव्ह कॅमेरा मूव्ह करायचा आहे टॉस बॉक्समध्ये. पीटीसी लाईव्ह संतोषजी वेळ थांबायचं, आपण टॉस केला जाईल. कॅमेरा मूव्ह ऑन करा. टॉस बॉक्समध्ये दुसरी लढत विनर 4 षटकांची मॅच. कंपल्सरी चेसिंग छत्रपती शिवाजी महाराज नेरे ब आणि गावदेवी खिडकपाडा संघ. टॉस कॉलिंग खिडकपाडा संघ. संतोषजी भोईर साहेब यांचे शुभ असते टॉस. माजी उपसरपंच. हेड इज कॉल आणि ते हेड अर्थात खिडकपाडा संघाने टॉस जिंकलाय. निर्णय आपण कळवायचा. यानंतरची एक मोठी लढत. दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया आणि चांगली बॅटिंग सेवन फटके. संतोष सर. अगदी असं म्हटलं जातं की नय्या फसली होती घरावरती. पहिल्या ओव्हरमध्ये 2 विकेट पडल्या कारण प्रदीप पाटील आणि जयेंद्र डोंगरे बाद झाल्यानंतर जी एक चांगली इनिंग खेळायची ती इनिंग रोहितने साकारली. त्यानंतर सेवन फडकेने साकारली आणि 52 धावा करत असताना 53चं टार्गेट असेल ते मात्र पिसार टीमला जोडले जातील मायक्रोफोनवरती या गावचे भूमिपुत्र आणि पनवेल समालोचकांचे रिवालचे मात्रे सर या इनिंगसाठी ते समालोचन करतील. आणि खास करून आज पाहुणे समालोचक आहेत आपण. आम्ही 7 रात्री इथे ऑलरेडी आहोत, त्यामुळे तुम्हाला ऐकण्यासाठी अनेक प्रेक्षक आले. रिवालजी सर. ठीक आहे, थँक्यू प्रवीण. चांगली बॅटिंग केली शेवण फडकेने. अगदी पहिला बायकर मॅन आहे या गावाचा आणि षटकार खूप महत्त्वाची लागली त्याच्या बॅटमधून. बघा पहिल्या मॅचमध्ये प्रदीपने केली आणि यानंतर शेवण फडकेने ती कमी पूर्ण केली. त्यामुळे एक चांगली टीम आपण पाहिली डोंगरी पाडा. तितकीच चांगली टीम पिसारवे देखील आहे. आणि विजय पवारचा आपण उल्लेख करूया. त्या टीमकडे देखील बाहुबली फलंदाज आहे. मोठी मॅच होईल रिवाल मात्र सर. पुन्हा एकदा 4 षटकासाठी जाऊया. दुसरं सत्र आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये येतील 40+ चांगले असे फलंदाज आणि एक जबरदस्त व्यक्तिमत्व. रिवालचे मात्र सर ओवले. थँक्यू सो मच प्रवीण. थँक्यू संतोषजी गरत. आपण खरं तर पहिल्या सत्राचा खेळ पाहिलात. सुरुवात थोडीशी डगमगली होती. ज्या पद्धतीनं डोंगऱ्याचा पाडा टीमचा तुम्ही विचार केलात ना, तर पूर्वार्ध त्या खेळाकडे जरा नजर टाकूया. तर ज्या पद्धतीनं पहिल्या 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला त्यावेळेस धावसंख्या जर बघितली तर फक्त 18 होती. म्हणजे 2 ओव्हरमध्ये 18 आणि नंतर मात्र 4 ओव्हरमध्ये 52 आकडा गाठला. हे मात्र थोडंसं चित्र वेगळं पाहायला मिळालं. 53 धावांचं लक्ष्य. मॅच सुरू होईल. अर्थातच पिसारवे विपक्ष डोंगऱ्याचा पाडा टीमनं 53 धावांचं लक्ष ठेवलं आहे. पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं करूया स्वागत. आज आमचे लाडके प्रेक्षक बघा अगदी उंच या मैदानाच्या सभोवताली असणारं ज्या पद्धतीनं आपण पाहतोय की मातीचा भराव मोठ्या प्रमाणात आहे आणि त्या भरावावरनं या मॅचचा आनंद घेत आहेत. सर्वांचं स्वागत. कारण क्रिकेट रसिक प्रेक्षक म्हटला तर नक्कीच क्रिकेट म्हटलं तर या प्रेक्षकांचं नक्कीच आपण कौतुक करूया. टेनिस क्रिकेटचा केंद्रबिंदू म्हटला जातो आमचा प्रेक्षक वर्ग. या लाडक्या प्रेक्षकांचं स्वागत. आज खिडकपाडा टीम देखील दुसऱ्या अगदी या मॅच नंतर खेळताना पाहायला मिळेल. आमचे प्रवीण भोपी पप्प्या देखील खिडकपाडा टीमला सपोर्ट करण्यासाठी इथे उपस्थित झाले असतील. त्यांचंही स्वागत. सलामीची जोडी मैदानात दाखल होताना पाहायला मिळते. पिसारवे टीमची मंगेश म्हात्रे आणि विजय पवार. पिसारवे टीम अविकजी महादे यांच्या गावचा हा संघ. आमचे क्लासमेट परम मित्र. आज पुन्हा एकदा आमचे अतुलजी हे देखील 12व्या खेळाडूच्या भूमिकेत. एक उत्कृष्ट चांगले समालोचक देखील आहेत. चांगले मृदुंगमणे आहेत आणि एक कलाकार म्हणून त्यांची ओळख आहे या पिसारवे गावामध्ये.
आज पहिला 1-1 मॅच जिंकून ते एकमेकांसमोर आता मात्र विनर वर्सेस विनर असा हा सामना असेल. पहिल्या सत्रामध्ये 53 धावांचं लक्ष ठेवलंय पिसारवे संघासमोर. 4 षटकांचा मॅच म्हणजे 24 चेंडू आणि 53 धावा. आमचे लाडके प्रेक्षक सभोवताली आज खूप एन्जॉय करतायत. मग पिसारवे टीमचे बिग सपोर्टर असतील तर दुसऱ्या बाजूला डोंगऱ्याचा पाडा टीमचे बिग सपोर्टर असतील. राधाकृष्ण पिसारवे विपक्ष वरद व प्राची 11 डोंगऱ्याचा पाडा. मॅच ऑन होतोय. सलामीचं षटक घेऊन येतोय गोलंदाज तेजस डोंगरे. तेजस टू बॅट्समन मंगेश. पहिलाच बॉल लाऊड फील खोलवर पद्धतीचा बॉल. तेज तर्रार वेगानं फेकला होता हा बॉल. इथे मात्र मंगेश म्हात्रेसाठी हा डॉट बॉल जातोय. तेजस डोंगरे पहिला ओव्हर पॉवर प्लेचा मॅन्डेटरी पॉवर प्लेचा. या ओव्हरवर अटॅक करावा लागेल मंगेश म्हात्रेला कारण पॉवर प्लेचं ओव्हर आहे आणि पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये बघा 2 क्षेत्ररक्षक फक्त सीमा लगत आहेत. वाईडिश लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन मिड विकेट. काय वेग नक्कीच बॅटला स्पर्श झालाय परंतु बॉल खाली राहिला आहे. हे पंच तुम्हाला सूचित करतायत सांगतायत की डेफिनेटली बॅटला ब्रश झाला होता परंतु बॉल खेळपट्टीवर चाटून इथे मात्र गेलाय. तरी देखील या ठिकाणी तिसऱ्या पंचांची मागणी केली. आक्षेप घेतलाय गोलंदाजावर. शैली तपासली जाईल. चला तिसऱ्या पंचांचं काम कोण पाहणार स्क्रीनवर. विनय गावंड खरं तर एक चांगले खेळाडू आहेत याच वळप टीमचे. ते मात्र तपासतील स्क्रीनवर हा चेंडू प्रॉपर आहे शैलीमध्ये गोलंदाजी करतोय का तेजस. हा चेंडू बॅकफुटला गेला. खूप चांगला स्क्वेअर कटचा फटका खेळलाय कव्हर ड्राईव्हचा. हा येतो 4 धावांसाठी चौकार. गोलंदाज तेजस ज्याच्या तिसऱ्या बॉलवर मंगेशनं ठोकला चौकार. या अगोदर अगदी खोलवर पद्धतीचे चेंडू फेकले होते तेजसनं. डोंगऱ्याचा पाडा टीमचा गोलंदाज तेजस डोंगरेला आपण पाहतोय. तिसऱ्या बॉलवर चौकार आलाय मंगेश म्हात्रे यांना. मग बॅट्समनच्या माध्यमातून पुन्हा एकदा तेजस. पुलर लेनचा बॉल स्ट्रेट ड्राईव्ह पद्धतीने खेळला. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचा येतोय वेगानं. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असणारा हा क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळतोय. तिथे मात्र खूप चांगले क्षेत्ररक्षण. फक्त मिळाली सिंगल. 1 धाव आली आहे. करायच्या आहेत टोटल जर धावसंख्येचा विचार केला तर 53. 4 षटकांमध्ये 53 धावा म्हटल्या ना तर नक्कीच अटॅकिंग अग्रेसिव्ह आणि स्टॉर्मी बॅटिंग करावी लागेल टीम पिसारवे संघाला. पुन्हा एकदा गोलंदाज तेजस 77 टी शर्ट परिधान करणारा हा गोलंदाज. हा चेंडू खूप चांगला आहे बघा. अगदी मी म्हणेन गुडलेन स्पॉटवर चेंडू पडला आणि चेंडूला उचली न मिळता अगदी झपकन निघून गेला. चांगला स्किड झाला खेळपट्टीवर हा बॉल. तिथे मात्र डॉट बॉलची समाप्ती. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या फक्त धावफलकावर 5. मंगेश म्हात्रे सर्व 5च्या 5 बॉल इथे मात्र ज्या पद्धतीनं खेळताना पाहायला मिळाला. विजय पवार ऑन स्ट्राईक. 4 चेंडूमध्ये 5 धावा मंगेशनं काढल्या. विजय पवार हा मात्र पहिला बॉल डॉट केला. पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. यस अलॉंग द कार्पेट ड्राईव्ह. चेंडू दन 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 करत जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. थँक्यू. बघा आमचे संतोष शेठ पाटील शेर की झलक सबसे अलग. संतोष शेठ पाटीलचे इथे आगमन झालंय आणि किंग आहेत ते आणि त्यांच्यासोबत किशोर पाटील यांचं देखील स्वागत. नक्कीच आपलीच स्पर्धा आहे प्रवीण. खरं तर घरची स्पर्धा आहे त्यामुळे आमचे सर्व घरचे आयोजक आज संपूर्ण तण मन आणि धन एकूण वाटून
आज या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित आहेत. सर्वांचं करूया स्वागत. पहिला ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि डोंगऱ्याचा पाडा टीमच्या अगेन्स्ट मात्र पिसारवे टीमची धावसंख्या बिनगडी बाद 9 धावा. करायचे आहे 53 धावा. 53 रन्स टू विन. 4 षटक 53 धावा. अनेक प्रेक्षक बघा वेगवेगळ्या पद्धतीनं आनंद घेतात मैदानाच्या बाजूला. अनेक आमचे खरं स्टॉल जे व्यावसायिक आहेत ते मात्र व्यवसाय करतात या क्रिकेटच्या माध्यमातून. हा चांगला टोला लगावलाय, लॉफ्ट केलाय, 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू फरार झालाय. अंपायर सिग्नल. येस, इट इज अ 6 रन. गरज आहे पिसारव्या टीमला अशा फटक्यांची. आणि तो मंगेश मात्र ठोकला षटकार. त्यानंतर मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली 15 या आकड्यावर. 15 धावा धाव फलकावर. फुलटॉस बॉल ड्रिबल केलाय. काय नजर होती चेंडूवर. इथे मंगेश मात्रेचं कौतुक करावं लागेल. जेवढा फास्ट बॉल आला तेवढा भिरकावून दिलाय डीप फाईन लेगला. 6 धावांसाठी षटकार. थँक्यू. आणि त्याच्या गोलंदाजीचा कोटा पूर्ण करण्यासाठी अक्षय कडू येते. फ्रीट आहे आणि बॅट्समन असेल मंगेश म्हात्रे. नामी संधी मुक्तपणे खेळण्याची, कारण या बॉलवर रनआउट फक्त असतो. नाही बोल्ड, नाही बॅटकट किंवा कॅच आउट काही नाही आहे. त्यामुळे फ्रीडम मध्ये खेळण्याची संधी आहे.
परंतु हा फ्री हिट अक्षय कडून डॉट फेकलाय. पार्ट टाइम गोलंदाज खरं तर ज्याचा षटक कंप्लीट करण्यासाठी सहकार्य करतोय. परंतु इथे बघा डोंगऱ्याचा पाडा टीमनं काय रणनीती आखली. अक्षय कडूला फ्रेश ओव्हर न देता खरं तर 7 फडकेचा ओव्हर कंप्लीट करण्याकरता त्याला आमंत्रित केलंय. हे मात्र चांगलं प्लॅनिंग स्ट्रॅटर्जी. हा चेंडू बॅकफुटला गेलो. कव्हर डाईव्ह स्क्वेअर ऑफ द विकेट. खूप चांगला फटका खेळला. एक सिंगल मिळेल आणि अशा परिस्थितीमध्ये एकाच धाव्यावर समाधान मानावं लागलं. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या पाहायला मिळते ती टोटल 23. 23 धावा, 15 चेंडू आणि आता 30 धावांची गरज. 15 चेंडू 30 धावा, 30 धावा 15 चेंडू. प्रत्येक चेंडूच्या मागे दुहेरी 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 धाव काढावी लागेल. मग मात्र या विजयाच्या जवळपास पिसारवे संघ जाऊ शकतोय. वरद व प्राची 11 डोंगऱ्याचा पाडा टीमच्या अगेन्स्ट राधाकृष्ण पिसारवे. हा मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. अविक महादेव आमचे मित्र या मॅचचा आनंद नक्कीच घेतात. हे ते पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला. डबल माइंड झाला बॅट्समन. मी म्हणेन पुढे जाण्याचा प्रयत्न केला त्यानंतर मात्र चेंडू आपण बघितला तर अगदी वळण देणारा पाहायला मिळाला. बघा वाडे बॉल मिडल स्टंपवरनं अगदी एवढा वळवला ना की अक्षय कडून आपले फिंगर रोल्स केले आणि पूर्णपणे चेंडू आपण बघितला तर लेग ब्रेक पद्धतीनं चेंडू लेग स्टंप सोडून जातोय. एम्पायर सिग्नल इट इज वाईड बॉल. अतिरिक्त धाव आली आहे. धावसंख्या 1 न वाढली. धावसंख्या 23. 24 धावा माफीसावी. पुन्हा एकदा वाईट बॉल. पिसारवे संघासाठी हा खरं तर मी म्हणेन अगदी फायद्याची गोष्ट. बॅक टू बॅक 2 वाईट बॉल आलेत. अविकचे महादेव आमचे परम मित्र बघा मॅचचा अजूनही आनंद घेत आहेत. कारण गावचा संघ आहे, घरचा संघ आहे. भरभरून शुभेच्छा देत आहेत. इकडे डोंगऱ्याचा पाडा जर म्हटलं तर पंच आमचे बालू देखील या मॅचचा थेट इथे आनंद घेताना. हा चेंडू खूप चांगला फटका ठोकलाय. वाईडिश डीप मिड विकेट एरियाकडे एक्झिक्यूट केलेला हा अप्रतिम टोला. सरपंच चषकातला ब्रँडेड सिक्सर. काय फटका लगावलाय बघा बॅट्समन विजय पवारनं देखील. आता मात्र पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला. यस, हातातून बॅट पडली. स्टेप फॉरवर्ड अँड प्ले करण्याचा प्रयत्न विजय पवारचा असफल ठरला आणि फलंदाज धावचीत बाद. झालेत. प्रणय गावंड हे सामन्याचा आनंद घेत आहेत. प्रणयकडून शुभेच्छा पिसारवे टीमला. पिसारवे संघ अभिनंदन तुम्हाला देखील. आणि यादव चाय म्हटलं आता चाय पे चुस्की आणि चाय पे चर्चा होईल नेवालची मात्रे. डेफिनेटली. कारण प्रवीण आता चाय म्हटलं तर हा कुठल्या कंपनीचा चाय? येवले, अमृतुल्य, यादव चाय का हा गुलाबाचा यादव चहा? कारण आजकाल बरेच ब्रँड आले चहाचे. गुलाचा चहा, अमृतुल्य, येवळे, काय मोठमोठे स्टॉल पाहिला. अभी यादव चहा है, कैसा रहेगा टेस्ट आपका? नेवाल मात्रे एकदा प्याल तर उद्या पण याल असा यादव चाय तुम्ही एकदा पिऊन बघा. 12 चेंडू आणि 22 धावांची गरज. 22 रन्स टू विन रिमेनिंग 12 डिलीवरीज. आने वाली 12 गेंदों में 22 रनों की जरूरत. जबरदस्त मॅच. 6 षटकार ज्या पद्धतीने टोकला. परंतु इथे जो बॅट्समन या अगोदर बाद होणारा आपण पाहिलात विजय पवार
अगदी पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला, गरज नव्हती मी म्हणेन. ज्या पद्धतीने लेग ब्रेक गोलंदाज वापरला गेला अक्षय कडू, काय चेंडूला वळण देत होता आणि बरोबर फसवला गेला. या ठिकाणी फलंदाज विजय पवारला. न्यू बॅट्समन अमर पाटील नॉन स्ट्राईकला. हा भिरकावून दिलाय. इट्स अ ग्रेट 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 हिट. मंगेश म्हात्रे ब्रँड सिक्सर. पाहुणं इथे मात्र मंगेश काय फलंदाजी करतोय. 9 बॉल 24 धावा. इथेच वैयक्तिक खेळी पुन्हा एकदा भिरकावून दिलाय. खेळाडू कक्षाच्या दिशेनं वाईडिश डीप मिड विकेटला मंगेश म्हात्रे एकदम कडक सिक्सर. सामन्यातलं चित्र विचित्र करून टाकलं. अगदी इक्वेशन इक्वल. 10 बॉल 10 रन 10 सरकार. 10 चेंडू 10 धावा. हे समीकरण मात्र पाहायला मिळतोय. फुलर लेनचा बॉल सरळ बॅटने केलाय. लिप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक फंबल. बॅट फिल्डिंग मिस फिल्डिंग खराब क्षेत्ररक्षण आणि अशा मुमेंटला हे क्षेत्ररक्षण फार चुकीचं आहे. चुकीला माफी नाही. चौकार. बात आहे. आता मात्र 6 धावा शिल्लक 9 चेंडू मध्ये. पिसारवे प्रेक्षक आता खुश. यस मिस टायमिंग स्ट्रोक झेल टिपला तर मॅच मध्ये रंगात. यस मॅच आता मात्र पुन्हा एकदा ट्विस्ट पाहायला मिळेल. मंगेश म्हात्रेच्या खेळीचा अंत. यांचं आगमन झालंय. सप्त हिंद केसरी समालोचक आणि महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध निवेदक. आणि विचार केला आपण तर महागुरु यादव चायवाले इथे आलेत आणि तुम्ही चायचा मजा घ्यायचा आहे. व्हेरी गुड बॅटिंग व्हेरी गुड बॅटिंग. जबरदस्त. मंगेश म्हात्रेचं कौतुक करावं लागेल. काय जबरदस्त कामगिरी मंगेशची. एकंदरीत 34 धावांची खेळी. जर मंगेश म्हात्रेची खेळी आवडली असेल तर पिसारवेकर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. हा आवाज आहे पिसारवेकरांचा. खर तर मॅच बघा इथे पूर्णपणे युटर्न घेत असताना 8 बॉल आणि 6 धावा. नवीन बॅट्समन राजकुमार पाटील. डोंगऱ्याचा पाडा टीमच्या गोलंदाजाला भरपूर मार बसला या तिसऱ्या षटकामध्ये. Yes, it's a great उंचीचा गगनभेदी विजयी टोला 6 रन. ठोक डीजे.